नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। नाशिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या दोन फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली, दुसरी नाशिकवर चालून गेली. जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोडसैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नाशिक उर्फ गुलशनाबाद हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामे भावाच्या ताब्यात होते. संभाजी राजांचे ते मामे काका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नाशिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नाशिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले. जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामे काका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवा कालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला. रूपाजी काकासाहेबांच्या काढण्या उतरा, संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला, क्षणभर घोटाळला. रूपाजी बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंतांकडे वळून संभाजीराजे म्हणाले, पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही. तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत. जी मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांच्या जवळ आले. त्यांनी समज दिली, राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या. जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही. पोर फर्जंदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही. कोण वाघ? फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर सरकली. बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामे काकांच्या डोळ्यात चालवीत फुलल्या नाकपुड्यांनी आसुडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानावर ओढले. वाघ गवत खात नाही, पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये. दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब, पण तुम्हास काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते. आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे. आम्हास नव्हे, त्यांना. आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला? तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली. गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला. ती आऊसाहेबांची आहे. नाहीतर काय? भुवई चढवीत जाधवराव गुरमीने बोलले. काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून त्या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही. पंत, संभाजीराजांची छाती लपापू लागली. राव, मुजरा घाला बैठकीला आणि युवराजांना. संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले. एक क्षण गेला आणि तस्लीम कुर्नीस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही. खरे तर तुमचे सुद्धा. युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर बघताना, हे आऊसाहेबांचे नातलग आहेत, भाचे आहेत, आमचे मामे काका आहेत या भानाने त्यांचे डोळे पाणावले. फर्जंद पण जागे झाले. झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडविले. नाशिक त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले. परतीच्या वाटेवरचे वणी दिंडोरी हे ठाणे मारून तिथल्या सिद्धिहिलाल या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगड जवळ करण्याची मराठी मुलखात घुसली. युवराज येत आहेत. स्वामींनी मनी धरल्या मनसुब्यात फत्ते घेऊन असे पत्रस्वार पंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठविले.
मार्गी लागणाऱ्या नद्यात नौका घालून तऱ्या सोडून मावळे मुलूक जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघालेला मुलूक न्याहाळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घाट किणकिणत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधव काका बसले होते. घंटेच्या किणकिणाटाला धरून संभाजी राजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किणकिणाट मोठा होत होत पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटा एवढा झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटभर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली. अशीच रेष रायगडाच्या मावळ माचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या नेसूच्या जिजाऊसाहेबांची दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. संभाजीराजांच्या मनी कसली तरी फडफड उठली. एका विचाराने सोंड उठवली. आम्हा समर्थांसारखी रसाळ काव्य देणगी लाभली तर आम्ही दुरून आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दात पकडले असते. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेबांची पायधूळ पाठीवर मस्तकावर घेण्यात आम्हास धन्य वाटेल. मजला मागून मजला हटल्या. युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडाजवळ आले. पुढे वर्दी गेली. युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते. युवराज, पंत, जाधव काका सारे चालत पाचाडच्या वाड्यात आले. पुतळाबाईंनी सदरी उंबरठ्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती उवाळून दूर भिरकावले. राजांच्यासह संभाजीराजे जिजाऊंच्या बैठक महालात आले. 5 पावले जिजाऊ पुढे आल्या. झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपविले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतले ओठ टेकले आणि म्हटले, असेच विजयवंत व्हा. त्यांनी युवराजांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खाशी आसामी आणलीत. आज्ञा व्हावी. युवराज हसून म्हणाले, आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत. बोलवा त्यांना. जिजाऊ म्हणाल्या. युवराजांनी ज्योत्याजीला भुवयेचा इशारा दिला. ज्योत्याजी जाधव काकांना पाठीशी घेऊन बैठक महालात आला. त्यांना बघता जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली. मन हुलपटत मागील काळात गेले. काकासाहेब आता उपरतीत आहेत. मासाहेब त्यांचा मुजरा घ्यावा. संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली. पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले. आपसातील भांडणापोटी चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताहत जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली. त्यांच्या पायपोटऱ्यात गोळे धरल्यासारखे झाले. मंचकाचा कठडा धरीत त्या काही न बोलता खाली बसल्या. लगबगीने राजे संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले. यांना जाऊ द्या राजे. जिजाऊ थकल्या जबानीने मान डोलवीत म्हणाल्या. शर्मिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले. जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले. पाचाडच्या वाड्यात हाळे घेऊन राजे संभाजीराजे पंतांच्या सह रायगड चढून आले. युवराजांचा पहिला विजय गड चढून आला. पावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला. राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली. खंडोजी दाभाड्यांनी नागफण्यांचे छत्र असलेले राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हातांनी एका लक्कड पेटीत ठेवले. समर्थांचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलांनी निघू तोवर रायगडाचा जाप्ता तुमच्या हाती आहे. साऱ्यांना सांभाळून असा. राजांनी वाड्याची सदर सोडताना युवराजांना सांगितले आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळ गडीत जायला निघाले. जी काहीतरी बोलणारे संभाजीराजे थांबले. बोला. समर्थांना आमचा दंडवत सांगावा. जरूर. आणि पुन्हा युवराजांची जबान घोटाळली. काय? बोला. आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यात उभे केले तसे मासाहेबांचेही करावे. त्यांचे बोल रसाळ आहेत. राजे हसले. मग एकदम गंभीर झाले. संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले. त्यांना म्हणावेसे वाटले, अगदी हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती फेर टाकून गेला. मात्र प्रकटपणे राजे म्हणाले, युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहजी साध्य न होणारे म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत. आम्ही आता निघतो आहोत.
तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा. ओव्या ऐकण्यापेक्षा मनी वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या. येतो आम्ही. राजांच्या टोपातील मोती डुल्ली ते वळते झाले. मोरोपंत अण्णाजी प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले. महादरवाजापर्यंत युवराजांनी त्यांना पायसोबत दिली. परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघालेला गंगासागर तलाव दिसला. त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले, आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत. किती तरंग, किती रूप. नागपंचमी 2 दिवसांवर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागांची आणि उंची आसबाबांची यादी आपल्या खासगी कारभाराला सांगून तयार केली आणि हुजऱ्यामार्फत ती जामदार खाण्याचे प्रमुख निळू सोनदेवांच्याकडे रवाना केली. निळोपंतांची परतीची वर्दी आली. यादीस युवराजांच्या शिक्के मोर्तबाचे फरमान हवे. जामदार खाण्याची मोहोर त्याखेरीज तोडता येत नाही. हुजऱ्याने ती कानांवर घातली. मात्र सोयराबाईंचा नाकशेंडा लालावून आला. डोळे फुलले, कानपाळी रसरसली. कारण नसता सोयराबाई हुजऱ्यावर घसरल्या. कुणास वर्दी धाडतात ही मुजुमदार? आम्हास? स्वारीखेरीज आम्ही कोणाचे शिक्के फरमान जुमानत नाही हे ते विसरले. 1.5 वर्षांच्या रामराजांना निमाचोळना चढवीत असलेल्या धाराऊचा ते बोल ऐकताना थरकाप झाला. रामराजांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून त्यांना घेऊनच ती महाला बाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसटते ऐकले, जा मुजुमदारांना आम्ही यात फरमावली म्हणावं. सोयराबाई हुजऱ्याला शब्दांनीच पिटाळीत होत्या. रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. दादा दादा म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपटे करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, हा हा सबुरीनं घ्या. पातशाहीऐवजी तुम्ही दादा महाराजांनाच पालथे घालता की काय? ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कोणी आहे की काय यासाठी दरवाजाकडे बघितले. न राहून ती म्हणाली, धाकलं असं म्हणू नका त्यसनी. अदुगरच राईचा डोंगूर चढायला लागलाय, त्यात हे नगो का? काय झालं धाराऊ? युवराजांनी गोंधळून विचारले. धाराऊने ऐकलेला चटका त्यांच्या कानी घातला. क्षणभर युवराजांचा रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळहात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकात गुंतले. मग दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली. मुतालिक. एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली, जा महादेव यमाजींना सांगी दे. मुजुमदारांना आम्ही याद केलीय म्हणावं. घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पाय फेर टाकू लागले. आता काय होणार या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गपसूर झाली. महादेव रामराजांना तसंच छातीशी धरून महादेव यमाजींना पाठीशी ठेवी निळोपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाहिजा झाडणी केली होती. चुकता मुजरा देतानाच न राहून ते म्हणाले, आम्ही चाकरांनी काय करावं युवराज? सरकार स्वामींची आपल्या हुकुमाशिवाय त्यागपोटीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही. पंत ती यादी आणा. संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हातांनी त्यांनी रामराजांना धाराऊकडे दिले. निळोपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तीवर नजरेचा फिरता टाकीत संभाजीराजे म्हणाले, या आमच्या संगती. धाराऊला म्हणावेसे वाटले, जाऊ नका धाकलं, पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळोपंतांच्यासह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हत्यारी पहारे मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारी होता. पंत मोहोर खोला. कारभाऱ्याकडून किल्ल्या घेत पंतांनी कोठीचा दरवाजा खोलला. आम्ही वाचतो ते डाग प्रतवारीतून तबकात उतरा. संभाजीराजे यादीभर हुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत किल्ल्या चाळवीत निळोपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोलल्या अलमारीतील मुठीत मिळतील ते सुवर्णालंकार तबकात उतरवले. या यादीभर हुकूम आसबाबांचे नग घेऊन तुम्ही खुद्द आऊसाहेबांच्या सेवेस या. वस्त्रांची दुसरी जोड यादी युवराजांनी निळोपंतांच्या हाती दिली. जामदार खाण्याचा पहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे आला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपविले आणि आपल्याच हातांनी ते तबक उचलले. बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महाला समोर आले. त्यांना बघूनच एका धारकऱ्याने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोऱ्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंना त्रिवार मुजरा दिला.
काही क्षण तसेच गेले, दाटलेले, दडपलेले. सणाचे डाग आसवाब आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब. त्यांचा स्वीकार व्हावा. सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या कपाळीच्या मेणकुंकवाच्या पट्ट्यांमध्ये घामाचे थेंबच थेंब जमून आले. आणखी एक अर्जी आहे. गडाचे चाकर आपले आहेत. आम्हीही आपले चाकरच आहोत. जे लागेल त्याची आज्ञा आम्हास द्यावी. ती जातीवंत अदब होती. सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेढा सवाल केलाच. सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल? नाही. संभाजी राजांचा संथ जावाला. मतलब? त्या कुणबी आहेत. कुणब्यांना डागांची सवय नसते. येतो आम्ही. तिरक्या बोलांनी येसूबाईंना आपण कधीतरी कुणबी म्हटल्याचे यावेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता. त्यांची चरफड झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले, आपणाला जामडदार खाण्याचे सोनडाग आवडतात. आम्हास म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो. पण ते काही बोलले नाहीत. विचारांच्या फेरात ते तसे चालत चालत मनोऱ्यापर्यंत आले. मनोऱ्याच्या पायऱ्यांनी चारी मजले खाली टाकीत ते शेवटच्या पायऱ्या मजल्यावर आले. ठण 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 गडव्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खूण देणारी घंटा झडत होती. मावळ माचीवर जाऊन तिला मान देण्या एवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी 5व्या मजल्यावरून पाचाडच्या रोखाने तीनदा रिवाज दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले. ध्यानी ठेवा, श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. श्रद्धा आणि माया. एक दीर्घ निश्वास त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब. राजांची दाढीधारी हसरी सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळली आणि आठवली की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सानिध्यात दंग असतील. महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी आकाशवर्णी सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंतोजींकडून कुशावर्त तलावकाठच्या चिखलात लावून झाले. तलावकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ती कमळगड्डे आणवले होते. देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे व कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव. पोटऱ्यांवर चोळणा दाटलेले रायाजी अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखल माखले हात पाय धुवून बाहेर आले. रायाजी, बघूया तुमचा हात गुण कसा निघतो. बघू किती गड्डे जितवन धरतात ते. संभाजीराजे म्हणाले, शाकलदनी फुलांची ही जात लई चरणी धरणारी. वाईच ठाव घातला की पसारतती हा हा म्हणता. समद टाक यरगटून टाकतील हे गड्ड. अंतोजी हसून म्हणाला, कसूर माप धाकलदनी. सरकार याद करत्यात. हिंदुस्थानातलं कुणी 2 पावनं गड चढून आल्यात. हो, घे आडवं पट्ट हाईत कपाळाचं गंधाचं. वाड्याच्या रोखाने आलेल्या ज्योत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन 1.5 तास लोटला होता. चला म्हणत संभाजीराजांनी माथ्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोन कळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरिपीत झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही. हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्याऱ्यावर हाताची डावी मूठ रूपवीत राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही असामींना निर्घित ते पुढे झाले. यांना ओळखलत? राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही असामींच्या रोखाने हात करीत हसत हसत विचारले. दोन्ही उत्तरी असामींनी युवराजांना हात जोडून कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाम्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला. यमुनेचे गिरके वळण डोळ्यांसमोर तरळले. दोन्हीतील एका असामीच्या अंगी भगवी कफनी होती. दुसरीने उत्तरी डौर जरी किनारी धोतर उपरणे घेरदार पगडी असा पेहराव केला होता. हे कविराज. आठवणींसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले, आम्हास वाराणसीच्या वाटेवरून मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश. कसूर माफ हो युवराज, कलश नाही कवी कुलेश. कवींनी हसून दुरुस्ती केली. आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद. राजांनी कफनीधारी असामींची याद दिली.
युवराज ही मंडळी म्हणतायत, केवळ भेटीसाठी आलो आहोत, 4-2 दिवस राहून परतू. त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यार आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो, असे म्हणून राजे हसले. जी, आपला बेत बरोबर आहे, आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे. युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले. चंडी हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.